शेतकऱ्याच्याच कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी. जसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्त मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते, तो सुझाव आम्ही दिलेला आहे. चांगल्या सूचना आमच्याकडे आहे. जर गव्हर्नमेंटनं जर ते केल्या तर अपंग वित्त मंडळ असन, ओबीसी वित्त मंडळ असणार, जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते, त्या जर जिल्हा उद्योग च्या योजनेला जर जोडल्या तर प्लस 35% सबसिडी आणि व्याज माफी. वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याज माफी सबसिडीसह त्या योजना द्याव्या. त्यांनी पण तो मान्य केलेला आहे. आमचं मूळ आहे मानधन वाढवणं. 6,000 मानधन जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्यावे, नाहीतर कर्जमाफी द्यावी. या 3 मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही 18 मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे. त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत.